नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यासारख्या संस्थांची जी UPSCची CET झाली होती पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी, त्यांची जी आहे विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्स शीट म्हणजे आन्सर की आलेली आहे. चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे. चला तर याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या UPSC एक्झामचा कट ऑफ आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कस करूया. तर सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार 2025 ते 26 करिता बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व RTI सारख्या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट संदर्भात रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत हे जे विद्यार्थी मित्रांनो नोटीस आहे. त्यानंतर इथे बघू शकता 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो अगोदरची UPSC, परंतु पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी यात पुन्हा एक्झाम घेतलेली होती. तर पूरग्रस्तमुळे जे विद्यार्थी दिनांक 29/9/2025 रोजी व दिनांक 30/9/2025 रोजी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट करिता अनुपस्थित राहिले अशा विद्यार्थ्यांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो 17/10/2025 रोजी झालेली होती आणि या विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स शीट व चॅलेंज फोटो उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर याची जी आहे ते लास्ट डेट राहील. रिस्पॉन्स शीट व चॅलेंज तुम्हाला पोर्टलवर दिलेलं राहील. ठीक आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेनंतर पोर्टल जे आहे ते बंद करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 22 ऑक्टोबर लास्ट इयरनुसार 4 ते 7 दिवसात विद्यार्थी मित्रांनो आपला जो रिझल्ट आहे तो आपल्याला नोटीस बोर्डवर दिसून जाईल. त्याची सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण तिथे वेळोवेळी मी अपडेट देत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो 22 ऑक्टोबर नंतर जवळपास 25 ते 30 म्हणजे या महिन्यात तुमचा जो आहे तो रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. दिवाळीनंतर रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो 4 ते 7 दिवसाच्या आत. ठीक आहे. तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. यासाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्स शीट चेक कशी करायची याची सुद्धा माहिती देऊन देतो. तर अशा प्रकारच्या लिंक राहील विद्यार्थी मित्रांनो आपापल्या संस्थेनुसार. फॉर एक्झाम्पल बार्टी करता SC विद्यार्थी, TRTI करता ST, सारथी करता मराठी व कुणबी, त्यानंतर महाज्योती करता OBC, त्यानंतर RT करता SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे. जे आहे आपापल्या संस्थेच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही UPSCची जी तुमची रिस्पॉन्स शीट आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर याची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. इथून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रिंट काढू शकता. त्यानंतर रिस्पॉन्स शीट, त्यानंतर ऑब्जेक्शनसुद्धा रेज करू शकता. ठीक आहे. माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास व्हिडिओला लाईक नक्की द्या. धन्यवाद.